करतो, परंतु एक 2-4 दिवस मीच इथे नसल्यामुळे थोडासा उशिरा का होईना परंतु अतिशय मनापासून आज या पत्रकार बांधवांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याच्यामुळे बी लेटेड पण मनापासून आपल्याला सगळ्यांना या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आपलं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. या कार्यक्रमाच्या आधी लक्ष्मण आबा सूर्यवंशींना जो मानाचा पुरस्कार या ठिकाणी मिळाला, जीवन गौरव पुरस्कार मिळाला, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. बांधवांनो, आज मला वाटतं मी देखील 15-20 वर्षापासून आपण पत्रकारितेच्या या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकमेकांचे शुभेच्छा देतो, घेतो, चर्चा करतो. परंतु आज जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6 पत्रकार बांधवांनी आपले मतं या ठिकाणी व्यक्त केली. परंतु हे 6 जणांचे मतं व्यक्त करत असताना मी आज पहिल्यांदा एक अतिशय चांगल्या विषयावर या सगळ्या पत्रकार बांधवांनी हात घातला. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. बांधवांनो, ही वस्तुस्थिती आहे, ही काळाची गरज आहे. आज दूर जाण्याची आवश्यकता नाही. लक्ष्मण आबा त्याच्यातलं मूळ उदाहरण आहे की आपण जर का पाहिलं तर त्यांचे बंधू रमेश पेंटर आणि लक्ष्मण आबा हे पेंटरकीमध्ये मला वाटतं पूर्ण तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, कदाचित उत्तर महाराष्ट्रात त्यांचा हातखंडा होता. आणि मला अजूनही आठवतं ते काय मोरचं का वाघ तसं ते चित्र होतं, हरणीचं त्यांचा सिम्बॉल होता, तो ब्रँड होता. त्यांच्यावर असं गंडांतर आलं की डिजिटलचा जमाना आला आणि पेंटरकी कुठेतरी बाजूला ठेवावी लागली. आता एक नाही असे अनेक विषय की जे लोक ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रामध्ये केव्हा काय टेक्नॉलॉजी येईल आणि आपल्याला कुठे सेटबॅक बसेल याचा भरोसा नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की त्याच्यातले तुम्हीच धडे घेतलेले आहेत. परंतु ही वस्तुस्थिती आहे की आज जर का आपण पाहिलं तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना मला माहीत नाही, पण जर समजा आता पाचोरा आणि भडगाव रस्ता किंवा पाचोरा जळगाव रस्ता एकाने जर हॉटेल टाकली ना तर दुसरा लगेच हॉटेल टाकायला तयार होतो. परंतु आता जर आपण पाहिले तर मला वाटतं 300-350च्या वरती आमची यादी जाते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरोखर ज्याला खरंच पत्रकारितेचा छंद आहे, छंद म्हणतो मी, पत्रकारिता हा व्यवसाय होऊच शकत नाही. समाजाबद्दल त्याला खरोखर तळमळ आहे, त्या समाजाकरता काहीतरी मला करायचं आहे याची जाण आहे. अशाच लोकांनी जर का पत्रकारितेचा छंद जोपासला तर आणि तरच त्या पत्रकारितेला सुद्धा न्याय मिळू शकतो असं माझं मत आहे. कारण शेवटी हे सगळं करत असताना हा व्यवसाय नाही, हा छंद आहे. आणि छंद व्यक्ती आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह जोपासून आपल्या स्वतःचं कुटुंब, आपला व्यवसाय, आपला परिवार, आपली मुलंबाळ या सगळ्यांना जोपासून यांना सांभाळून आपल्या पत्रकारितेचा छंद हा जोपासायचा आहे. नाही तर मग हा माझा व्यवसाय आहे असं म्हणून जर का कोणी करत असेल तर मग ते मला असं वाटतं की जी काय तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाण्याची वाटचाल शोधत असाल तर ती मला वाटतं अधोगतीच्या दिशेने जाण्याची वाटचाल आहे असं माझं मत आहे. अनेक मी राजकीय लोकसुद्धा पाहिले की त्यांनी तुटपुंज्या विषयाकडे लक्ष घातलं, कठोर धंदे जीवनभर केले आणि राजकारणात ते यशस्वी होऊ शकले नाही. व्यवसायाचा एक चांगला विषय तुम्ही या ठिकाणी काढला. मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही पत्रकारितेचा बेनिफिट निश्चित घ्या, पण तो कुठे घ्यावा हे सांगायची वेळ मला वाटतं येऊ नये. आपण पत्रकारितेचा बेनिफिट घ्यावं. तो पत्रकारिता ब्लॅकमेलिंगसाठी नसावी. पत्रकारिता एका चांगल्या व्यवसायासाठी, चांगल्या कारणासाठी, तिचा चांगल्या लोकांकडून जर का कोणी उपयोग करत असेल तर मला वाटतं तो अतिशय चांगला विषय आहे. मला म्हणजे जसं तुम्ही रोखोक बोलले तसं मी धाडस करतोय थोडंसं रोखोक बोलायचं, परंतु हा चांगल्यासाठी आहे.
हा हे असा चुकीचा विषय म्हणून मी कोणाला तरी आजच्या या चांगल्या दिनी पत्रकार दिनी असं काही कोणाला दोष असतोय असं जर कोणी म्हणत असेल तर मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला जर का पुढे जायचं असेल, राजकारणात असंच काही लोकांचं झालं की त्यांनी पूर्णपणे वाहून दिलं आणि परिवाराकडे दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे आज अनेक राजकीय लोक उद्ध्वस्त झालेले मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. त्याच्यामुळे पहिल्यांदा मला माझा परिवार, माझं कुटुंब, माझा व्यवसाय हे सांभाळून मला राजकारण करता येईल का हा प्रयत्न मला वाटतं राजकीय लोकांनी केला पाहिजे. त्याच पद्धतीने पत्रकारांनी सुद्धा आपल्याला आपलं कुटुंब, आपला परिवार, आपला व्यवसाय हे सांभाळून मला पत्रकारिता करता येईल का, जर असं केलं तर ते मला वाटतं धाडसाचं होईल. आबांनी काही गोष्टी सांगितल्या किंवा हे आहे मग ते नाही, हे आहे मग हे नाही. मला असं वाटतं की त्या आईची वर बाईची उदाहरण होईल. याच्याकरता आपण सगळ्यांनी एकत्रित यावं लागतं. इथे अशी परिस्थिती आहे, एक तर आपल्या डोक्यात पीठ नाही आणि जवळपास 10 फूट झाले तुमच्या पत्रकारांना. याचा ठीक आहे ना, युनियन असावी, एक संघ असावे, संघटना सगळ्या असाव्या, पण जेव्हा पत्रकार म्हणून आम्ही एकत्रित यावं त्यावेळेस सगळ्या संघटना, सगळे विचार बाजूला ठेवून सगळ्या पत्रकारांनी मला वाटतं एकत्रित आलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांकरता झटलं पाहिजे, एकमेकांच्या संकटात उभं राहिलं पाहिजे. या मताचा मी 100% आहे. बांधवांनो, आपल्याला खरोखर व्यवसाय करायचा असेल, आता CN चौधरी सर आहे, आयुष्यभर प्राध्यापक म्हणून ते राहिले शेवटपर्यंत. आता रिटायरमेंट झाले तरीसुद्धा आपला छंद सोडला नाही. मी ड्युटे साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन. म्हणजे आज जर का तुम्ही पाहिलं तर त्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल, कुटुंबाकडे लक्ष घातलं, कोणाच्याही टीका टिप्पणीकडे गेले नाही. स्वतःच्या मुलाचं आणि मुलीचं इतकं चांगलं शिक्षण घेऊन आता दोघेही मुलं मुली नोकरीला आहे, लोहारीला, आपला निंबोलीला एक चांगल्या ठिकाणी काम करत आहे. म्हणजे सर्व कुटुंब 2 पैसे कमवून आपल्याला चांगला परिवार आपल्याला पुढे घेऊन जाता येईल का, अशाच पद्धतीने अनेक जण. मग आता संदीप भाऊ देखील होते, त्यांना त्यांच्या व्यवसायात करत असताना मला वाटतं त्यांच्या इतका उत्कृष्ट शेतकरी, आदर्श शेतकरी म्हणून त्यांना पुरस्कार मिळायला पाहिजे. डॉक्टर राहुलचाही बी आभार आहे.